नमस्कार मैत्रिणींनो, यस किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर हे पहा, आपण आज सुकी चवळीची उसळ कशा पद्धतीने किंवा कोल्हापूर स्टाईलने कशी करणार आहोत ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेली आहे सुकी चवळी। ती मी अगोदर साफ करून घेतली, त्यानंतर 1-2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये घालून तिच्यावर झाकण झाकून मी रात्रभर ती भिजत घातलेली आहे। त्यानंतर काय दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, भिजल्यामुळे ती अगदी टम्म फुगलेली आहे। तर ती त्यातलं पाणी काढायचं आणि ती कुकरला त्याची एक सीट लावून घ्यायची आहे। हे बघा, ह्या पद्धतीने मी आता कुकरमध्ये ती घातलेली आहे आणि आपल्या अंदाजाप्रमाणे म्हणजे एक हाताची 4 बोटं मावल एवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि तिची सीट करून घ्यायची। एकच करायची मैत्रिणींनो, कारण 2-3 केल्यात तर ती एक तर भिजल्यामुळे ती लगेचच शिजून येते, त्यामुळे एक शिटी करायची। हे बघा, आता मी करून घेतलंय आणि त्याचा पाण्याचा कलर कसा बदललाय बघा तो, म्हणजे त्याची जीवनसत्व त्यामधलं जे काही अर्क असतो तो त्यामध्ये उतरतो। मग ते पाणी त्यामुळे आपल्याला ते टाकायचं नाही, ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, म्हणून तशा पद्धतीने ठेवायचं। आणि त्यानंतर हे बघा, मी कढई ठेवले तापण्यासाठी। त्यामध्ये आता मी 2 ते 3 चमचे तेल घालणार आहे। तुम्हाला जर 3 चमचे नको असेल तर तुम्ही 2 चमचे घालू शकता, किंवा त्याच्यापेक्षा पण तेलकट नको असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तेल घालून घेऊ शकता। आता ह्या पद्धतीने मी याच्यासाठी आता काय केलेलं आहे, 1 कांदा कट केलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि आमचं लाल तिखट कोल्हापुरी असतं ते घेतलेलं आहे। कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तो घेतलेला असतो, त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे मसाले असतात, त्यामुळे दुसरा मसाला घालण्याची गरज नाही। त्यामुळे मी म्हटलेलं आहे, एजी रेसिपी आहेत माझ्या, त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही बघा। आता तेल कढलेलं आहे, आपण चला कांदा टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि तो कांदा पूर्ण परतवून घ्यायचा, चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा। मग कोणत्याही पदार्थाची हे असते की ते भाजून घेतलं तरच चवीला जास्त चांगलं लागतं, त्यामुळे तेलात आपण खालीवर चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचं असतं ते। त्यानंतर आता मी टोमॅटो पण घातला, 1 टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा टाकला आहे। आता तोही त्याच्यामध्ये तो परतवून घेणार आहे। आता त्यानंतर हे बघा, इथं मी थोडी हळद घेतले का लाल मसाला, आता मी तेलामध्ये लाल मसाला घालून घेते आहे। तो आता चांगला परतवून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्या पद्धतीनं तो परतवून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये लाल तिखट घातले, थोडी हळद घालणार आहे। हे बघा, अशा पद्धतीनं मी हळद घातलेली आहे। 1-1.5 चमचा जरी हळद झाली तरी काय हरकत नाही। आता ही आमची घरचीच हळद आहे बघा, ती 1 चमचा घालायची आहे आणि ह्याला तेल सुटतं तोपर्यंत वाट बघायची आहे। तेल सुटल्यामुळं कसं प्रत्येक रेसिपीला, प्रत्येक पदार्थाला चव वेगळीच येते। आता ह्यानंतर थोडं, आता हे बघा तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये थोडा गॅस वाढवून घेतलेला आहे मी। कधीही आता तेल सुटलं की मोठा गॅस वाढवून घ्यायचा आणि त्यामध्ये जो आपण पदार्थ टाकतो की त्याला तडतड आवाज आला ना की त्याचं एक वेगळाच खमंग वास सुटतो, तो हे करायचं। त्यामुळे काही आपण जी फोडणी टाकतो त्यावेळेस गॅस थोडासा मोठा करायचा मैत्रिणींनो। हे बघा, आता ह्यानंतर आपण हे हलवून घेतलं, त्याचा कलर बघा इतका डार्क झाला आहे कोल्हापुरी मसाल्यामुळे ना, तर इतर दुसरा कुठलाही गरम मसाला किंवा काय घालण्याची त्यामध्ये गरजच नाही आहे। आता त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलं, इथं तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली। बघा मैत्रिणींनो, किती सोपी साधी पद्धत आहे कोल्हापूरची आणि त्याला चव किंवा त्याचं टेक्स्चर किती छान आलं आहे बघा। तुम्ही हलवल्यानंतर किती छान वाटतं। आणि आता मी थोडंसं हलवून घेते, कारण मी वरून कोथिंबीर त्याच्यावर भुरभुरलेली आहे, त्याची चव त्यामध्ये उतरण्यासाठी मी आता ते हलवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं। आता हे बघा, हे आपली ह्याच्यामध्ये एक उकळ काढायची आहे, ती काढलेली आहे आपण। आता हे पूर्णपणे झालेलं आहे, तरी पण कसं आहे, तुम्हाला जर हे भाताबरोबर सर्व करायचं असेल, भाताबरोबर जर खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याचं पातळ ठेवू शकता। आणि जर तुम्हाला वाटलंच की नको बाबा आपल्याला पूर्ण ड्राय सुक्कं हवं आहे, तर ते गॅस वाढवून अजून थोड्या वेळासाठी झाकण ठेवून करू शकता। हे बघा, आता मी हे मीडियम साईजमध्ये केलेलं आहे, कारण आमच्या घरी हे असंच आवडतं, त्यामुळे ह्याच्या आता हे तयार झालेलं आहे। मी गॅस बंद करून घेऊन हे वाटीत सर्व करते। हे बघा, ह्या पद्धतीने असं झालेलं आहे। ह्याचा वास पण खूप छान खमंग सुटलेला आहे मैत्रिणींनो। अगदी हे तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता।